बाहेर पडणारा पाऊस, ती हिरवीगार झाडं आणि त्यात बार्बेक्यूचा धूर, काहीतरी औरच मजा आणि औरच वातावरण झालं होतं. आणि त्या वातावरणात आम्हीही इतके मग्न होऊन गेलो होतो की बस, किती वाजले, काय झालं, आम्हाला कसंच लक्ष नव्हतं आमचं. आता पुढे सर्वांना बोलवायचं आणि मग परत असंच नियोजन करायचं, असं आमचं चालू होतं. आमच्याकडे अशा पार्ट्या, असे नियोजन असे सतत चालूच असतात. काही ना काही कार्यक्रम आमच्याकडे होतच असतात. ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. आता आवीला तर मस्त लेग पीसच भेटला होता. मग काय, आवीने छान असा ताव मारला आणि कशी टेस्ट आहे, कसं झालं हे मुलं त्यांच्याकडून आम्हाला सांगत होते. मुलांना तर फारच आवडलं होतं आणि हे हेल्दी पण होतं. यामध्ये ना जास्त ऑइल होतं ना अजून दुसरं काही. त्यामुळे आपण घरी बनवलेलं आणि बाहेरचं खाण्यात फरकच पडतो आणि टेस्टलाही खरंच खूप छान होते. मुलांनी तर फारच एन्जॉय केलं. त्यांना खाण्यापेक्षा हे सगळे बनवत होते, त्यातच त्यांनाही मजा येत होती. सर्वजण आज मस्त असे आनंदात पार्टी एन्जॉय करत होते. खरं तर आधी आमचा काही प्लॅनच नव्हता की आम्हाला काही पार्टी वगैरे करायचा, पण ऐनवेळी आम्ही ठरवलं आणि सडनली हा प्लॅन झाला आणि आम्ही तो पार्टी केली. आजही तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या नगरसेविका ताई म्हणजे स्नेहाताई तुम्हाला दिसत आहे. त्या एक डॉक्टर आहेत आणि हो, त्या खूप उत्कृष्ट अशा त्यांना स्वयंपाकही खूप छान बनवता येतो आणि आता त्या समाजकार्यातही उतरलेल्या आहेत. अशा त्या ऑलराऊंडर आहेत. आमच्या घरात सर्व व्यक्ती हे काही ना काही करतच असतात. त्यांना एक गोष्ट करून अजिबात चालत नाही आणि त्यातूनच त्यांना आनंद मिळत असतो. सतत समाजकार्य करण्यात आम्ही सर्व पुढे असतो, कारण ही सर्व देवाण आम्हाला काकांनीच देऊन ठेवलेली आहे आणि तोच वारसा आमच्या घरातले प्रत्येकजण पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व बार्बेक्यू आमचे तयार झाले. मुलं तर त्यावर तावच मारत होते. मग काय, सर्व झाल्यानंतर आम्ही जेवायला बसायला गेलो. आमचा नेहमीच बिर्याणी हा प्लॅन असतो, पण आज म्हटलं बिर्याणी बरोबर काहीतरी नवीन आपण बनवून बघूया. आणि खूप दिवसाचं चालू होतं. आम्ही तर खूप दिवसाचं मशीनच घेऊन ठेवलं होतं बार्बेक्यूचं, पण त्याचा काही मुहूर्तच लागत नव्हता. शेवटी आज गटारीला आमचा मुहूर्त लागला. मग काय, छान असं चिकन मॅरिनेट वगैरे केलं आणि आम्ही सर्वांनी ते तुम्ही बघितल्याप्रमाणे आम्ही फ्राय करून घेतलं. नेहमीप्रमाणे आमच्या घरामध्ये तर पंगतच बसत असते. सर्व कोणी एकापाठोपाठ लाईनमध्ये बसतात आणि सर्वजणांना जेवण वाढत होतो. मुलं तर छान असे पंक्तीत बसले होते. युवांचं काय, थोडंफार खाऊन तो इकडे तिकडे उड्या मारण्यात गुंग झाला. जोपर्यंत मी बसणार नाही तोपर्यंत तोही जेवायला बसत नाही, असं त्याचं असतं. मग आम्ही जेवणं वाढली आणि सर्वजण सोबतच जेवायला बसलो, कारण उशिराही खूप होत होता आणि मुलंही बसलेले होते. म्हटलं चला आपण सगळे एक सोबतच बसून घेऊ. सगळ्यांना वाढलं आणि मग आमच्याही जेवायला बसण्याची वेळ झाली होती. मग आम्हीही जेवायला बसलो.
आम्ही सर्वजण सोबत असलो का आमचा गप्पा मारण्यात आणि जेवणाला 2-3 तास कुठे जाता आम्हाला समजूनच येत नाही. गप्पांमध्ये इतका वेळ जातो की काही विचारूच नका. आणि प्रत्येकजण हे काही ना काही काम करत असतं. कोणीच असं नाही की बसून राहतं. प्रत्येकजण जेवणं वाढू लागतं, कोणी पाणी आणतं, तर कोणी काय करतं, तर कोणी कांदा कापतं, असं प्रत्येकाचं चालू असतं. लहान मुलंही तेही आमच्याकडनं शिकतात आणि त्यांनाही खूपच आनंद असतो. आमच्या घरातली मुलंही तेही हातभार लावायला मागे नाही, तेही आनंदात कामं करायला पुढे असतात. आता हात छोटा बघा ना, आला लगेच सगळ्यांना कांदा वाढायला. मुलांची तर जेवणं झाली होती. ते मस्तपैकी त्यांचे बसले होते. त्यांनी तर खरं बिर्याणीपेक्षा बार्बिक्यूच एन्जॉय केला आणि प्रत्येकाला मजा आली. यातच आम्हाला सगळ्यात मोठं समाधान होतं. काहीतरी वेगळं करून आम्हाला फारच छान वाटत होतं. आज बार्बिक्यूमुळे बिर्याणीलाही चव नाही असं आम्हाला वाटत होतं, कारण बार्बिक्यू आम्ही सगळ्यांनी केला होता. आता इथे जेवणं वगैरे झाली आणि मुलांची मस्ती सुरू झाली होती. आवीला जे पाहिजे ते युवांशलाही पाहिजे असतं. मग काय, दोघं भांडत होती, मस्ती करत होती आणि आम्ही सगळे जेवणं करून पुन्हा गप्पा मारायला बसलो होतो. बाहेर असा छान पाऊस पडत होता, मंद वारा सुटला होता आणि एकदमच छान असं वातावरण झालं होतं. आज नगरसेविका ताईंना झेंडे मिळाले होते त्यांच्या पक्षाकडून. मग काय, हर घर तिरंगा हे आता आम्ही करणार आहे आणि प्रत्येक घराला तिरंगा आम्ही लावणार आहे. युवांशलाही तोही म्हणत होता की मम्मा झेंडा आला, झेंडा आला आणि जय हिंद करायचं चालू होतं. अशा प्रकारे आमची पार्टी ही मस्त अशी आम्ही केली. यापुढेही तुम्हाला असेच आमचे छान छान आणि नवनवीन ब्लॉग बघायला भेटेल. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज पल्लवी एक नवीन सुरुवात ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तसेच आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आपले व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. चला तर मग भेटू असेच नवनवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत हसत राहा, मस्त राहा आणि स्वस्त राहा. चला तर मग बाय बाय.